नेते म्हणून तुमचं नाव जे आहे ते पक्षाने पाठवलेलं आहे, शहराध्यक्षांनी हे नॉमिनेट केलेलं आहे, काय सांगा? जबाबदारी किती वाढली? सर्वप्रथम तर या शहराचे सन्माननीय अध्यक्ष आणि आमदार विकासभाऊ ठाकरे यांचं मी फार आभारी आहे की त्यांनी आज माझ्यावर ही जबाबदारी दिली. त्याचप्रमाणे आमदार अभिजित वंजारीजी, गिरीश भवानी, सर्वच नेते या सर्वांचे सर्वच आभार व्यक्त करतो. आणि नितीन राऊतसाहेब आणि यांनी जी जबाबदारी दिलेली आहे, तर 34 नगरसेवकांची आमची जी टीम आणि जे नगरसेवक सोबत आलेले आहे ते काही नवीन नाही, कारण की या शहरामध्ये या शहराच्या जनतेचे प्रश्न मिटवण्याकरता किंवा त्यांना न्याय मिळण्याकरता विकासभाऊच्या नेतृत्वामध्ये मागच्या कित्येक वर्षापासून या महानगरपालिकेच्या विरोधामध्ये सातत्यानं आंदोलन सुरू राहायचे. आणि त्या सर्व आंदोलनामध्ये हे आज जे लोक आलेले आहेत किंवा जे नगरसेवक आहेत ते त्या आंदोलनामध्ये जे राहायचे त्यांच्या मागेसुद्धा अनुभव आहे. आणि आज तर ते नगरसेवक होऊन झालेलं आहे. त्याच्यामुळे ह्या सर्व टीमच्या माध्यमातून ह्या शहरातील सर्व जनतेला न्याय देण्याचं काम करू. महापौर म्हणून काय चॉईस आहे तुमची? नाही, तो त्यांचा प्रश्न आहे, ते जे कोणी ठरवेल. तुम्ही दोन चला बंद करून द्या. तर नागपूरमध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांची ही प्रतिक्रिया समोर येते. काँग्रेसचे एकूण 34 नगरसेवक हे नागपूरमध्ये विजयी झालेले आहेत आणि संजय महाकाळकर यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.